माजी सभागृह नेते सुरेश पन्ना पाटील यांनी जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमादरम्यान बऱ्याचशा नागरिकांनी आपल्या समस्यांचा मोठा पाढा वाचला। 2 वर्षातच रस्ते खराब, रस्त्यावरील ड्रेनेज लाईन, मेन होल खराब, काही ठिकाणी मेन होल खालीवर झाले आहेत। ही कामं गॅरंटी पिरियडमध्ये असल्यानं मुक्तेदारांकडून करून घेणं, अन्यथा त्यांच्याकडून सुरक्षित आणि बयाना रक्कम जप्त करून घेणं असे मुद्दे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, महापालिकेचे माजी सभागृह नेते, जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी जनसंवादमध्ये जनतेंनी मांडले आहेत। पंतप्रधान, मुख्यमंत्री, महापालिका यांच्यासह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणं, रेशन धान्य माल मिळत नाही, अपंग आणि विधवा महिलांना वेळेवर निराधार आणि कुटुंब योजनेतून श्रावणबाळ योजनेचे पैसे मिळत नाहीत, त्यामुळे आमदारांना सांगून योजनेतून पैसे मिळवून द्या अशा मागण्या समस्याग्रस्त नागरिकांनी जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्याकडे केल्या। वेळेवर येत नाही, कुठं 12:30, कुठं 1 वाजता येते, तर 11 वाजता येते, तर एखादी 2ला येते, तर वेळेवर यायलाच पाहिजे, एवढंच आपलं, बाकी काय नाही। प्रभाग क्रमांक 3 घोंगडे वस्ती जय भवानी नवरात्रोत्सव आणि क्रीडा मंडळ येथे जनसेवक सुरेश अण्णा पाटील आपल्या दारी आपल्या देवी मंदिरासमोर या उपक्रमांतर्गत जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी नागरिकांनी आपल्या विविध तक्रारी मांडल्या। झाडू मारणारे कर्मचारी आठवड्यातून 2 ते 3 दिवसच झाडू मारतात, बाकीच्या दिवशी झाडलोट होत नाही। कचरा, आजोरा, माती रस्त्यावर पडली, याचे ढिगारे रचले आहेत, ते त्वरित काढणं, मोकाट कुत्र्यांचं वाढलेलं प्रमाण कमी करण्यासाठी निर्बीजीकरण करणं, कुत्र्यांमुळे धोका निर्माण झालाय, तसंच ते घाणही करतात। 2-3 दिवस तर येतच नाही आठवड्यात झाडून काढणारे, आणि कुत्र्याचं शी काढणारे पण कोणच येत नाही अजिबात, आम्हीच काढावं लागतं बघा, आमचे सोनं काढतात कुत्र्याचं शी, पण कोण काढणारच नाही, ते तक्रार बोलायचं। पाणी येते आम्हाला भरपूर, पाण्याचा काय त्रास नाही। कर आकारणी, दंड, व्याज, शास्ती, नोटीस फी, वॉरंट फी, सफाई पट्टी, करमला निस्सारण कर भरूनही घंटागाडी घरोघरी येत नाही, कचरा उचलला जात नाही। या पैशाचा घनकचरा विभाग उधळपट्टी करून अधिकाऱ्यांचे पगार भागवत आहे। कर रूपात घेतलेल्या पैशातून आम्हाला सेवा द्या अशी मागणी नागरिकांनी केली। तर सगळ्यांना पावती दिली, पण मला पावती दिली नाही केली। मी त्यांना विनंती करायला लागलो, मी भाडा भरायला तयार असताना देखील तुम्ही का पावती देत नाही? हे ते कसं काय, आता तुझं नवीन दुकान आहे, हे जुन्या दुकान आहे ते, असं म्हणून तरी ते लोक मला पावती न देता गेलेले आहेत। तर मला पावती मिळावं आणि ती जागा कधी पाहिजे तेव्हा मी रिकाम करतो, त्याबद्दल माझा काही वाईट नाही आहे मला। ते लोक अतिक्रमण आले तर अतिक्रमण काढून घेतो, पण आता ते 60-70 हजार रुपये खर्च करून मी जे खोका घातलेला आहे त्या ठिकाणी, ते खोक्याला मला एक पावती मिळावा म्युन्सिपाल्टीतर्फे, आणि माझं दुकान हे व्हायला पाहिजे, व्यवस्थित करायला पाहिजे। आता मी या वयात काय कुठं नोकरी देणार नाही कोण। अनियमित पाणी पुरवठा, बोर, हातपंप, इलेक्ट्रिक पंप बंद आहेत, या सगळ्या बोजवर उडालेल्या कामाची पाहणी करा, गरजवंत गरिबांना पाणी द्या अशा मागण्या नागरिकांनी सुरेश अण्णा पाटील यांच्याकडे केल्या। रात्री 10 वाजता कुलूप तोडायला तयार झाले, आम्ही तक्रार केलं नाही, त्याचा नवरा येऊन घेऊन गेला, त्याला कुलूप तोडू नका, शिवाय तिथे गाडी द्या, पाणी चालू करा, पाणी चालू केलं तर मी लवकर बंद करत नाही, 12 वाजल्यापर्यंत चालू असते बोर, खाली जातं पाणी, खाली बोर बंद करा, आमची तेवढी विनंती, एवढं पण उड्या पाणी भरावं। गिरप्पा यांनी झाडाची फांदी फुटपाथ घालून देण्याची, तर नरसिया पोगोल निर्मल विद्या मंदिर येथे कचरा साठून राहतो, तर शहा डॉक्टर यांच्या घरातून पाणी बाहेर सोडतात अशी तक्रार केली। शारदा माळस यांनी मुलाच्या उपचारासाठी मदत करण्याची मागणी केली। उपक्रम आहे ना, त्यासाठी गोलचवडीमध्येही सध्या काही हे नाही आहे, तर सर्वांनाच महाई सेवा गाठावं लागत आहे, आणि प्रत्येकाला 100-150 रुपये, नाहीतर जे महत्त्वाचे दाखले जे आहेत त्या संदर्भातही आपण सोलापूर महानगरपालिकातर्फे ना 10वी व 12वी नंतर जे मुलांना त्रास होतोय ते काढण्यासाठी, म्हणजे प्रत्येक महाई सेवामध्ये जाऊन प्रत्येकाला काही पैसे मोजावे लागतात, आणि आपला जो भाग आहे घोंगडे वस्तीचा तो जास्त करून कष्टकऱ्यांचा भाग आहे, विडी वळणाऱ्या महिलांचा आहे, त्यामुळे अण्णांना विनंती आहे की हे जे उपक्रम आहेत शालेय विद्यार्थ्यांचे ते आपण फ्री महानगरपालिकेतर्फे ना कमीत कमी रकमेमध्ये घ्यावेत अशी विनंती। तसेच इथे ओव्हरऑल घोंगडे वस्तीमध्ये बालोद्यान इथे जरी चालू असलं तरी आपल्याला घोंगडे वस्ती सोडून जावं लागतंय, तर तसेही आपण बालोद्यान इथे करावं अशी विनंती आहे। नागम्मा पारेली यांनी निराधार योजनेचा आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून द्यावा।
डोळ्याचे ऑपरेशन झालेल्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली. नागमणी इंद्रा यांनी महावीर जैन रेशन दुकानापासून धान्य मिळत नाही, मतदान यादीमध्ये नाव नोंदवण्यात यावं, श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून द्यावा. बालमणी रायनी यांनी अपंगांचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली. कलावती रायनी यांनी श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली. अर्चना दोंतुल यांनी घरासमोर स्पीड ब्रेकर घालून द्यावे अशी मागणी केली. अशोक शेट्टी यांनी ड्रेनेज लाईन साफ करत नाहीत, पैसे मागतात, पैसे घेऊन सुद्धा काम नीट करत नाहीत अशी तक्रार केली. संदीप महाले जुनागर यांनी ही समस्या मांडली. तर दत्तात्रय यांनी पिण्याचे पाणी मिळत नाही, जुनं कनेक्शन कट करून नवीन कनेक्शन जोडून देण्याची मागणी केली. गिरप्पा दुकान जवळील बोर कनेक्शन नीट करून देण्यात यावं अशी मागणी केली. नीता रानसरजे यांनी बोर झाडू मारणारे येत नाहीत, कुत्र्याचा त्रास वाढलाय. महेश पवार यांनी दमाणे शाळेत ऍडमिशन मिळवून द्यायची मागणी केली. अशा बऱ्याचशा नागरिकांनी आपल्या विविध मागण्या या प्रसंगी व्यक्त केल्या. यावेळी प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या जनसंवादसाठी सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांनी जनसंवाद यात्रा भरवण्यासाठी परिश्रम घेतले.